नमस्कार मंडळी, आज आपण मुगाचा शिरा करणार आहोत. तुम्ही यूट्यूबवर बऱ्याच वेळेला बघितला असेल मुगाच्या डाळीचा शिरा, पण आज आपण अख्ख्या मुगाचा शिरा करणार आहोत. हे रात्रभर पाण्यामध्ये मी मूग भिजवून ठेवले होते. आता आपण त्यातलं पाणी काढून घेऊयात. आता आपण हे पाणी काढून घेऊयात मुगातलं. चाळणीने मी सगळं पाणी काढून घेतले. आता आपण ह्याला मिक्सरला लावूयात. खायला खूपच भन्नाट लागतो. टेस्ट एकदम छान येते याला. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आता आपण ह्याला वाटून घेऊया. बघा, असा हा वाटून घेतलाय. पाणी न टाकता वाटून घेतलाय. थोडंसं गरबच ठेवायचं. एकदम फाईन पेस्ट नाही करायची. ही चांगली तापली. आपण त्यात आता तूप घालून घेऊ. त्याचं प्रमाण वगैरे खूप सोपं आहे. सगळे जिन्नस सम प्रमाणात घ्यायचे आपल्याला. 1 वाटी मूग घेतलं तर 1 वाटी तूप घ्यायचं. 1 वाटी साखर घ्यायची. 2 चमचे आपण यामध्ये रवा घालूया. थोडं हलवूया याला. आता आपण यामध्ये थोडं बेसन पीठ घालूया. 2 चमचे किंवा छोटी वाटी असेल तर अर्धी वाटी बेसन पीठ घालूया. खूप छान लागते ही रेसिपी. एकदम टेस्टी लागते. एकदा नक्की करून बघा तुम्ही. वाटलेले मूग टाकूया. त्याला पण छानपैकी मिक्स करून घेऊया. ही रेसिपी हेल्दी पण आहे खूप. मिश्रण आपलं कोरडं झालंय म्हणून अजून थोडं आपण ह्यात तूप ॲड करूया. लो टू मीडियम गॅसवर ते परतायचे आपल्याला. आपण यामध्ये आता थोडे ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तूप पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. साखर सुद्धा जास्त गोड आवडत नसेल तर साखर कमी घालू शकता. खूप सोपा आहे हा मुगाचा शिरा करायसाठी. इकडे आपण पाणी गरम व्हायला ठेवले. 1 ग्लास पाणी आहे. 1 ग्लास पाणी आपण त्यामध्ये घालणार आहोत. आता पाणी गरम होईपर्यंत आपण आता साखर टाकून घेऊया. ते आपण आता 1 वाटी साखर टाकूया. छानपैकी मिक्स करून घेऊया. थोडी विलायची पावडर टाकूया. विलायची पावडर फ्रेश करायची, त्यामुळे त्याचा स्वाद छान लागतो. थोडं परतून घेऊयात. साखर आपली बऱ्यापैकी मेल्ट झाली. आता यामध्ये आपण गरम पाणी घालूया. तुम्ही बघू शकता आता थोड्याच वेळामध्ये आपला मुगाचा हिरवा शिरा तयार झाला आहे. मऊसूत शिरा तयार झाला आहे.
एक आपण 2-4 मिनिटे याला झाकून ठेवूया. बघा हा भन्नाट मुगाचा शिरा तयार झाला आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. खूप स्वादिष्ट लागतो, यम्मी यम्मी लागतो एकदम. खूप छान फ्लेवर लागतो ह्याचा. आपण मुगाची भजी, मुगाचा शिरा एकदा करून बघायला पाहिजे. परत घरातले म्हणतील अजून एकदा कर मम्मी, अजून एकदा कर मम्मी. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगच्या वेळेला अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. बाय, टेक केअर, बाय.